जालन्यामध्ये महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आले असं बोललं जात आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे। आजच्या या बैठकीनंतर युतीची घोषणा होईल असं लोणीकरांनी म्हटले। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या महायुतीमधील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक रात्री उशिरा जालना शहरामध्ये पार पडली आहे। या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणं, जागा वाटप, समन्वय यंत्रणा, त्याचबरोबर निवडणूक रणनीती या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात सकारात्मक वातावरण बैठकीमध्ये दिसून आले। आज पुन्हा एकदा दुपारी 4 वाजता बैठक होणार आणि त्यानंतर युतीची घोषणा होईल असं आमदार बबनराव लोणीकरांनी म्हटलेलं आहे। महायुतीचे आमचे सगळे घटक पक्ष एकत्र बसून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे। भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, RPI आहे, अजितदादाचं राष्ट्रवादी आहे, सगळ्यांनी आम्ही एकमेकाला प्रस्ताव दिलेले आहेत। गेली 40 वर्ष अर्जुनराव खोतकर आहेत, दानवे साहेब आहेत, मी आहेत, आम्ही एकत्र काम करतो आणि प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त आम्हाला जागा कशा मिळतील हे प्रयत्न करत असतात। पण गेली 40 वर्ष एकत्र असल्यामुळं आमची युती होईल आणि अंतिम बैठक आमची आहे। जागा वाटप होऊन जाईल आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे युती व्हावी।